तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला। बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली। या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झालाय। अजित पवारांसह या विमानात असलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे। अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले। मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले। विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला। बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी पडले आणि जळून खाक झाले। या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकाचा समावेश आहे। अजित पवार आज बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते। मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे। अजित पवार आज बारामती तालुक्यात 4 वेगवेगळ्या प्रचार सभांना संबोधित करणार होते। त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते। मात्र अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये खरं तर निधन झालंय। ज्या ठिकाणी विमान अपघात झाला या ठिकाणी खरं तर मी सध्या आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही विमान आहे हे विमानाच्या अक्षरशः या ठिकाणी जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा बारामतीमधील गुजबाई परिसरातील विमानतळाचा हा परिसर आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर हे जे काही ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत हे खरं तर ही धावपट्टी आहे आणि ज्यावेळेस हे विमान या ठिकाणी लँडिंग होत होतं त्यावेळेस याच खरं तर या डोंगराळ भागाला खरं तर या ठिकाणी ते धडकलं आणि त्याच्यामध्ये खरं तर हा विमानाचा अपघात पाहिलाय। जर आपण जवळून जर पाहिलं तर अक्षरशः हे जे काही विमान आहे हे विमान खरं तर या ठिकाणी जळून खाक झाले। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ग्रामीण पोलीस असतील, खरं तर ज्यावेळेस ही घटना खरं तर घडली त्यावेळेस आजूबाजूचे या परिसरातील जे काही 4-5 पलीकडे घरं दिसत आहेत हे घरातील सगळे लोक खरं तर या ठिकाणी आले। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा अपघात मोठा असल्यामुळे खरं तर विमानाला आग लागली आणि आगीमध्ये खरं तर हे जे काही विमान आहे हे खरं तर या ठिकाणी जळून खाक झाले। जर आपण पाहिलं तर खरं तर महाराष्ट्राला खरं तर ही सकाळी बातमी खरं तर समजली। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रावरती मोठी शोककळा खरं तर पसरली आहे। खरं तर अपघातस्थळी येथील जे काही ग्रामस्थ असतील, पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रभरातून खरं तर हे जे काही सर्व नागरिक असतील या खरं तर अपघातस्थळी खरं तर या जे काही ठिकाणी याच्याकडे खरं तर आता धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर जे काही सहकारी होते त्यांचं देखील खरं तर या अपघातामध्ये निधन झाल्याचं खरं तर हे जी काही बातमी आहे आता समोर आली आहे। विनोद गायकवाड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।